खरोखर अजून 2 का 4 दिवस पोरं इथे राहावी. कारण तुमच्यासारखीच आम्हाला पण थोड्याशा विचारांना वाट मिळण्याची गरज आहे. कारण पालकत्व ही सोपी गोष्ट नाहीये आणि आई वडील जाणून बुजून मुलांकडे दुर्लक्ष मुळीच करत नसतात. तुमचं भविष्य सुखकर व्हावं, योग्य मार्गाने जावं यासाठी ते सुद्धा पालकत्व शिकत असतात. लहानपणापासून शिक्षण झालं, करिअर सुरू झालं, नोकरी चालू झाली, त्यांना आई वडील होण्याचा अनुभव हा तुमच्या जन्मानंतरच होतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही जन्माला येता त्यावेळेलाच ते आई वडील झालेले असतात आणि आई म्हणून आणि वडील म्हणून जन्माला येतात. आजच्या या शिबिराच्या सांगता समारंभासाठी मला एवढंच सांगायचं की म्हणजे मी वारकरी कुटुंबातली एक मुलगी आहे आणि रामकृष्ण हरी हे लहानपणापासून ऐकते आणि हेच ऐकते की कोणी लहान नाही, कोणी मोठं नाही. आणि खरोखर आज म्हणजे माझ्या डोक्यात कधी आलं नव्हतं की मुलांना नमस्कार करावा, पण खरोखर तीही मोठी माणसंच आहेत, म्हणजे छोटी माणसंच आहेत ती, म्हणजे आपलं छोटंसं रूप आहे ती आणि त्यांना प्रत्येक विचार आहेत जे आपल्याला होते आणि आहेत आणि येणार आहेत. सो आपल्या मुलांना आज नमस्कार करणं ही खूपच आतमध्ये लागलेली गोष्ट आहे. कारण आपण कधीतरी कुठंतरी डॉमिनेटिंग होतो अचानक आपल्या बिझी शेड्यूलमुळं किंवा कमी वेळामुळे. आपण अचानक त्यांना असं म्हणायला लागतो की मोठं कोण आहे, माझं ऐकायला पाहिजे, असं होतं, ते बाय डिफॉल्ट होऊन जातं. तर हे नमस्कार मला वाटते मी रोज करेन आता माझ्या मुलांना, कारण त्यांचं घेऊन मला माझं आयुष्य जगायचं. आणि सुदैवानं माझी दोन्ही मुलं खूप हुशार आहेत, खूप ॲडॅप्टिव्ह आहेत आणि निरुपद्रवी आहेत. म्हणजे ते सध्या फक्त मलाच उपद्रव करतात. आणि या शिबिराचा आणि तुम्हा सगळ्या पेरेंट्सचं आपल्याला एक चांगला समाज म्हणून एकमेकांच्या कुटुंबामध्ये आपण सामील झालो असं म्हणायला हरकत नाही. आपण नेहमीच यांच्या सहवासात राहूया आणि यांनी जे कुठले उपक्रम इथून पुढे राबवणार असतील त्यामध्ये त्यांनी जरूर आमचा विचार करावा. आणि आमच्यातल्या बऱ्याचशा महिला या बऱ्याच क्षेत्रांमध्ये ऍक्टिव्ह आहेत. सो तुम्ही त्याचा पुन्हा एकदा मुलांना मनोमित्र होण्यासाठी आमच्यातल्या एक कोणाचा वापर करून घेता आला तरी चालेल. म्युझिक थेरपी इज वन ऑफ द बेस्ट ऑप्शन आय थिंक. तुम्ही म्हणताय सकाळी सुंदर संगीताने मुलांना उठवा, तर त्यातल्या काही टिप्स आपल्या आसपासच्या महिला गायिका किंवा हे असतील. मी पण ह्या क्षेत्रात आहे, माझ्याकडनं काही लागलं तरी सांगेन, किंवा काही 2-3 महिला मी पाहिल्या ज्या त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप छान ऍक्टिव्ह आहेत. सो दुसरी गोष्ट, आईला किंवा वडिलांना किंवा आजी किंवा आजोबांना खूप महत्वाची सहकार्याची गोष्ट अपेक्षित असते. जेव्हा आपल्याला मुलांना काहीतरी सांगायचंय की मुलांना 8वी ते 10वीच्या वयामध्ये अट्रॅक्शन पेक्षा म्हणजे स्त्री दाक्षिण्य शिकवणं महत्वाचं आहे, तर त्याच्या कन्सेप्ट आम्हाला सांगता येत नाहीत. किंवा माझ्या मुलाला मी हार्मोनियम शिकवायला बसले तर तो माझ्याकडनं नाही शिकला, पण तो गिटार वाजवायला गेला तेव्हा त्याचं स्वरज्ञान इतकं छान होतं की तो 2 दिवसामध्ये एक गाणं वाजवलं त्यानं. सो को पेरेंटिंग म्हणतो ना आपण जे, ते इक्वली व्हायला पाहिजे आणि तुम्ही आमचे को पेरेंट आहात असं या शिबिरातनं सिद्ध झाले. सो आमच्या मुलांचे तुम्ही आयुष्यभरासाठी को पेरेंट राहा आणि आम्हाला असंच मार्गदर्शन करा. आणि मला वाटतं पालकांची याला बिलकुल सहमती असेल की आमचाही कधी कान पिळायची गरज वाटली तर नक्की पिळा. ओके, थँक्यू सो मच. तुम्हा सगळ्या पालकांना माझ्याकडून शुभेच्छा. आणि माझ्या आणि सरांच्या आणि आपल्या सगळ्या कुटुंबात आपण सगळेजण एकमेकांच्या सामील झालो त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे अभिनंदन. लवकरच भेटूया.